रात्रीचे ना वाघबीक जेव्हा आवाज करायचे ना ते एवढं धुकं पडतं की समोरचं काही दिसत नाही, एवढं धुकं पडतं. एक नंबर वाटतंय, पूर्ण धुक्यामध्ये गेलंय कोकण. फायनली मी पोहोचलो अनुस्कुरा घाटात. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, अनुस्कुरा घाट आहे पूर्ण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा अनुस्कुरा घाटामध्ये. अनुस्कुरा सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत बसला हा घाट त्याच्या वळणावळणाच्या रसासाठी, मनमोहक दृश्यांसाठी आणि तिथून दिसणाऱ्या अर्जुन धरणाच्या अप्रतिम दृश्यासाठी ओळखला जातो. तर आज आपण तिकडे जाणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पोहोचले आमच्या घाटीमध्ये. तर आमच्या घाटीतून आमच्या गावचा नजारा तुम्ही पाहू शकता. धुकं पण खूप आलंय खालती बघा या साईडला. आता मी आलोय तळवडे फाट्यावरती. तर हा तो फाटा आहे. तर आपल्याला इकडून पाचलकडे जो रोड गेला नाही ह्या साईडला लेफ्टला जायचा आहे. तर इकडून हा रोड जातो तो जवळीतरला जातो. तर हा आपल्या पाचलकडे रोड जातो, तिकडून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. मग तिथून बाजारपेठेतून सरळ जायचं आहे आपल्याला. चला तर मग आता आपण पाचल बाजारपेठेकडे जाऊया. मित्रांनो, ही आमची अर्जुना नदी आहे. तर तुम्हाला जो अनुस्कुरा घाटातून जो डॅम दिसतो ना अर्जुना, तर तीच ही नदीला पुढे आले आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला आता किती पूर आलाय. तो खूप पूर आलाय. पाऊस पण मोठा आला. आता मी जातो पुढे, तर मी भिजेन. आता मी पाचलात पोहोचलो आहे. तर आता आपला हा जो रोड आहे ना पाचलचा, तर आपल्याला राईटला जायचं आहे वरती. तर आता राईटला जाऊन सरळ सरळ जायचं आहे. तर ही आमची पाचल बाजारपेठ आहे. तुम्ही बघू शकता. आता थोडी गर्दी कमी आहे, सकाळची आणि संध्याकाळची गर्दी खूप असते इकडे. तर आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, आता मी पाचल बाजारपेठेतून पुढे आलो आहे. तर आता आपल्याला सरळ जायचं आहे इकडून. इथून आपल्याला तरी 15-20 मिनिटं तरी लागतील पोहोचेपर्यंत तिकडे. नदीला पण पूर आलाय. चला तर मग मी तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. आता मी पोहोचलोय पांगरी आणि करक फाट्यावरती. तर हा रोड जातो ना तो करकेत आणि पांगरीत जातो. आणि आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. तर ह्या साईडला कोल्हापूर आहे, विटा आहे, सांगली आहे, अनुस्कुरा आहे. तर आपल्याला अनुस्कुरा साईडला जायचं आहे. बरोबर अनुस्कुरा 12 किलोमीटर आहे. तर तिथून मग पुढे जाऊन अनुस्कुरा जाऊन एक लेफ्ट आहे की राईट आहे का माहिती नाही, पुढे जाऊन. चला तर मग आता मी जातो पुढे अनुस्कुऱ्यामध्ये. आता मी पुढे आलो आहे करक फाट्यावरून हल्ली 4-5 किलोमीटर. तर 4-5 किलोमीटर पुढे आल्यानंतर तर इथे एक राईट आहे. तर हा राईट मारून आपल्याला सरळ जायचं आहे. बघूया घाट चालू आहे काय, कारण का तिकडे बाईकवाले आहेत ना ते मागे येत आहेत. आता बघूया काय बोलतायत. पोलीस पण अडवतील, आता विचारतील कशाला जात आहे, कुठे जात आहे ते. मला पण पोलिसांनी अडवलं होतं इथे. तर विचारत होते कुठे जायचं. मी चाललो वरती सरळ. आता घाटी सुरू झाली इकडे. आता मी पांगरी गावात पोहोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला इकडे वरती जायचं आहे. तर धुकं बघा किती वरती आलंय ते. ह्या साईडला वरती जायचं आहे. एक नंबर वाटतं आहे खालतून. तर वरती कधी जातोय असं झालं आहे. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. पाऊस नाही तोपर्यंत दाखवायला चांगलं भेटेल. पाऊस आला तर मग दाखवायला नाही भेटणार पाहिजे तसं. एक नंबर वाटत, थंड थंड वाटतं एकदम. आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. वरती एक स्टॉल आहे, त्या स्टॉलवरती जायचं आपल्याला. तिथून मस्त दिसतो व्ह्यू.
हा टर्न बघा थोडा खतरनाक वाटतो टर्न हा. एक नंबर वाटतंय. खालती येताना दाखवतो साईडला डॅम वगैरे आहे ना, खालती ह्या साईडला आहे. तर खालती मी रिटर्न येईन ना तेव्हा तुम्हाला दाखवतो डॅम वगैरे. खतरनाक वाटतंय. फायनली मी पोहोचलो अनुस्कुरा घाटात. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता अनुस्कुरा घाट आहे पूर्ण. तर इकडे ह्या साईडला बघा वरपर्यंत आहे. तर वरती थोडं अजून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यावरती आहे. या साईडला पाहू शकता. एक नंबर वाटतंय. धुकं बघा किती पडलं इथे. तर इथे एक स्टॉल आहे तो बंद आहे वाटता. इकडून खालतून बघा कसं दिसतंय ते. तो आहे तो अर्जुना डॅम आहे तिकडे. तिकडे पुढे करक होतं. या साईडला पांगरी होतं. तर ह्या पांगरीमध्ये माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. माझ्या शाळेला सुट्टी पडायची ना तेव्हा मी इकडे खूप यायचो. तर ते जेव्हा मे महिन्या वगैरे मध्ये पाणी कमी होतं ना तेव्हा इकडे घरं दिसतात जी आतमध्ये जे आहेत ना, त्यांचा पाया घरांचा तो दिसतो इकडून. तर अजून मी थोडा पुढे जाऊन वरती जाऊन बघतो. वरती धुकं बघा तुम्ही. धुकं दिसतंय काय बघतोया वरती जाऊन. थोडा वरती जाऊन बघतो आता मी. चला तर याच्यावरती गेलं ना थोडे पुढे तर कोल्हापूर सुरू झालं मग. माझा तर घाट तर बघून झाला आहे. तर मी जातो खालती. खूप मजा येते इकडे. थंड वाटतं एकदम. आणि धुक्यामुळे तर अजून थंड वाटतं या साईडला. धुकं बघू शकता तुम्ही किती पडलं आहे ते. मी एकटाच आलो आहे. तर गावाला पण कोण नसतं. जे आहे ते कामाला. आणि हर्ष वगैरे पण शाळेत. हे बघा तुम्ही धुकं बघू शकता या साईडला किती आहे. त्यामुळे मी एकटाच फिरतो जेवढं मला शक्य होईल तेवढं. तर इकडे धुकं वाढत चाललंय बघा किती. इथून पाचल 12 किलोमीटर दाखवत आहेत. हा मला धबधबा खूप आवडला. मस्त वाटतोय. तुम्ही डॅम बघू शकता इकडे. इकडे माझ्या पप्पांच्या मामाचं गाव होतं. पण मी लहानपणी माझी शाळेला वगैरे सुट्टी पडली ना की मला ते पप्पांचे मामा न्यायला यायचे. मग मी इकडेच थांबायचो. मे महिना वगैरे इकडेच काढायचो. दिवाळी मे महिना खूप मजा यायची इकडे. ते घर एक नंबर होतं त्यांचं. एकदम सह्याद्रीच्या पायथ्याशी होतं. ह्या साईडला होतं कुठेतरी. ह्या साईडला कुठेतरी होतं. ह्या साईडला एकदम सह्याद्रीच्या पायथ्याशीच होते. रात्रीचे वाघ बी कोरडायचे ना तेव्हा आम्हाला ऐकायला यायचं. आम्ही खूप वेळा ऐकलंय. तर इकडे खूप मजा यायची. बघा धुकं बघा किती पडलंय. तर इकडे रात्री ना चुकून पण येऊ नये गाडी वगैरे घेऊन. कारण का खूप धुकं असतं. एकदा मी आणि माझा काका आलेलो इकडे. तर काकाची गाडीचं काम होतं आणि मी बाईक घेतलेली. तर एवढा धुकं होतं ना समोरचं दिसत नव्हतं रात्रीचं. बेकार धुकं पडतं रात्रीचं इकडे. आणि ज्यांना माहिती आहे ना ते इकडे येत नाहीत रात्रीचे. तिकडून दुसऱ्या ह्याच्यातून येतात. गगनबावडा वगैरे कोंडाघाट वगैरे करून येतात. इकडून येत नाही जास्त करून. बघा इकडे ह्या साईडला धुकं बघा किती पूर्ण गेलं याच्यामध्ये. काहीच दिसत नाही खालचं. आता मी वरती येताना मग अशी दिसत होतं. आता तर काहीच दिसत नाही. इकडून कारवली 5 किलोमीटर दाखवत आहेत.
मे महिन्यातून पण खूप मस्त वाटते इकडे यायला, पण ग्रुप पाहिजे, 4-5 जण तरी पाहिजे, मग मजा येते फिरायला वगैरे इकडे. मी एकटा झाल्यामुळे मी बघितलं थोडं, मला बघायचं होतं पावसातून. मी मे महिन्यातून वगैरे आलो आहे. तर हे बघा तुम्हाला इकडून दाखवतो मी. पांगरी वगैरे ना ह्या साईडला होती, ती आता समोर बघू शकता. ह्या साईडला हे पूर्ण अर्जुना धरण आहे ह्या साईडला. तर इकडेच पप्पांच्या मामाचं घर होतं कुठेतरी जवळपासच. खूप मस्त होतं, एक नंबर होतं. आणि घराच्या बाजूनच बरोबर नदी गेलेली, मस्त वाटायचं. आणि मे महिन्यात आम्ही इकडे खेकडे बिकडे पकडायचो नदीमध्ये, किंवा पाणी त्या टायमिंगला कमी वगैरे व्हायचं ना, खूप मजा यायची खूप. मी इकडे आलो ना तर मला घरी जावंसं वाटायचं नाही, मम्मी येऊन घेऊन जायची मला. कारण का पाणी वगैरे कमी झालं ना इकडून मे महिन्यातून, तर ते घरं वगैरे दिसतात, त्यांचे जे पाय आहेत ना घरांचे ते दिसतात इकडून सर्व. आणि तिकडे ते समोर दिसतं ना ते विठला देवीचं मंदिर आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे समोर एकदम आहे बघा, एकदम दिसत नाही धुक्यामुळे. हे विठला देवीचं मंदिर आहे इकडे. त्या टायमिंगला विठला देवीचं मंदिर तिकडे असायचं, पाणी आहे ना ते तिकडे असायचं. नंतर गाव उठल्याच्या नंतर अर्धी घरं इकडे आहेत आणि अर्धी घरं पातलत आहेत. खूप मोठं गाव होतं. मी खूप मजा केली आहे इकडे या पांगरीमध्ये. आता जी घरं उठलेली ना पांगरीतली थोडी इकडे बसायची. बघा हे समोर आपल्या जी घरं दिसत ना ती पांगरीतली घरं आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आमच्याकडचा अनुस्कुरा घाट आणि अर्जुना डॅम, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.